गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आजचा विषय काय माहिती आहे का? आजचा दिवस आहे लास्टचा काय म्हणजे आता आम्ही निघालोच आहे चिपळूणला जायला. आता हे काय नाश्ता विष्टा करतोय भाई तुमचा भाऊ. आणि बघा फोडणीचा भात आहे, लसूण चिवडा आहे, पाणी आहे. हे खाऊन मग आम्ही जाणार मग चिपळूणला. तिथून उद्या निघणार मग बदलापूरला. कारण की मंडेपासून खूप काही काम आहे भाई आपले पेंडिंग, ते पण करायचे बाबा. मग त्यानंतर आपलं सॉरी गुड्डी भाई हे तिथून आण ना गुड्डे बिस्किट. हे भाई मग आपण छान गुड्डे बिस्किट सोड खातो ना भाई साहेब. मग आता आपण भेटू मग मी नाश्ता झाल्यावर. आता आमचा नाश्ता विस्ता होऊन आता आम्ही निघालो चिपळूणला, मावशीच्या घरी चाललो. मग तिथून आम्ही तिथं स्टे करणार जाते. मग उद्या सकाळी आम्ही निघणार बदलापूरला जायला. कारण की उद्या पण खूप सारे प्लॅन आहेत. हे बघा अख्खी मंडळी बॅग बिग फूड तयार होऊन मग भेटू मग आपण नाही का आता बस आल्यावरती. आता निघालो चिपळूणला जायला. ही अख्खी मंडळी आहे. येस, काम धंदा कसाला असेल. तर आता आम्ही बसची वाट बघते. बस वरती गेले मग आता तिथून खाली येईल. मग आम्ही बसणार सगळे. पप्पांना अलविदा करून दापोलीला ही अख्खी मंडळी भाई. आणि हा दापोलीचा बस स्टॉप आहे. आणि विषय आहे त्या पप्पा तिथेच, आणखी पत्र्याचं काम बांधून पप्पा तिथेच राहणार आहे. मेच्या एंडिंगला येतील. आता मी चिपळूणला पोहोचलोय. तिथं मावशीचं घर आहे. आणि मी आता माझ्या मित्राच्या घरी आलोय. याचं हा त्याचा घर आहे. कारण की आता भाई व्हिडिओ अपलोड करायचं तर भाई वायफायचा लागेलच. मग आता जुगाड ब्रो जुगाड माहिती आहे का. आता मी चाललोय आईसोबत फिरायला. बाहेर पाहायला लागेल ते घेऊन चाललंय माहिती आहे का. काय सांगितलं टोकावरती आता ती गाडी कोणता झाली, गाडी चालू झाली ही शपथ. मला इकडचा व्ह्यू दाखवतोय बघा भाई. व्ह्यू बघ दिसतंय भाई. हार्ड आहे चिपळूणचं पण. काय आम्ही नाही कसं किल्ल्यावरती आलेलो आणि बाईला लागले. आणि इथून 2 रस्ते आहेत, इथून आहे आणि त्या साईडने. तर तिथून ना गाडी जाते आणि ह्या माहिती चालत घेऊन आलाय. याला लागलं पण आहे आणि मला पण दम लागते माहिती का भाई. जाम विषय हार्ड आहे. मग आता आपण भेटू एक किल्ल्यावरती. आम्ही खाली उतरलो आणि आता गाडी येते. आम्ही चालू पण त्या साईडने गाडी गाडी असं वरती जाईल राजाची गाडी. कसं चालायचं पण काय शॉर्ट नाही आणि काय विषय पण असं आहे. आणि आता यांचं हे चालू आहे. काय झालं चालू आज काय आजान सुरू झाली या लोकांची. माझी पण इच्छा होती रे यांच्या इथे जायला असं मस्जिदमध्ये. पहिले कधी बघितलंच नाही हिंदू मस्जिदमध्ये. नाही भाई आमच्या वेळी खूप असतं ना. मी चर्चमध्ये पण जातो माहिती आहे का. चर्चला मी पण गेलो. चर्च मस्जिद म्हणजे भाई मी तर सगळ्यात जायला आहे भाई. वरच्या मंदिरात गेलाय का यांचं इथं हे चालू आहे. इथे गाडी बंद झाली आणि आखी गाडी किक मार भाईला लागले आणि किक मारते. भाई मध्ये विचार काय ही झाली चालू नाही झाली आईच्या. हा मी पकडतो आम्ही तर ब्रेक पकडते गाडी पुढे जायला एक नाही जाणार रे बघ. हा घे 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 घ्यायचं. आता आम्ही ना किल्ल्यावरती पोहोचलोय. हा किल्ला आहे भाई. विषय हार्ड आहे भाई. फ्लॅग हॉस्टिंग कसं आहे हार्ड आहे. तोफ दाखवतो काय बघा. तर तोफ आहे आणि आकाशामध्ये पण तोफ आहे दिसला बघा हवाला. भाई म्हणजे विचार करा काय खतरनाक विषय. आणि का भगवा झेंडा भाई. ह्याला बघून तर भाई एक मला असं एक उकाना आठवलाय माहिती का. इथे आहे मी तिच्यासाठी बनवलेला माहिती का. तिच्यासाठी मराठा आमची जात भगवा आमचा रक्त
मराठा आमची जात, भगवा आमचा रक्त, तिचं नाव घेतो शिवरायांचा भक्त. कसं आहे असं विषय भाई. स्पेशल मी त्यासाठी बनवलेला आहे. बघा इथं हे इथं काय खेळायचं आहे. अच्छा हे बघा हा किल्ला आहे भाई आणि हा तोफ आहे भाई. दाखवतो तोफचा विषय. हे बघा हा तोफ आहे. ओजे का ओजी भाई. बघा कोणता गड आहे. गोविंदगड. ह्याच्यामध्ये हे पण आहे का. कशामध्ये रे. गोला मी लहानपणी बघितलेला. हा बघा गोला दिसला. तेव्हा हा गोल आहे. हा कसं आहे भाई शिवरायांचा. हा मग ओजी आहे भाई. लावाची कशी मला तेच समजत नाही. हो हा ना. खतरनाक आहे भाई. किती वेट असेल. हे आधी असे लावून ठेवले होते माहिती का. म्हणजे असं बोलतात ना तेव्हा त्या ठिकाणी लावून ठेवले होते. इथं दोन तिथं दोन असे. मग इथं सोबत आणून ठेवले. बघा भाई टुरिस्ट लोक बघा. हा टुरिस्ट आहे. याच्याच घरी आलोय मी आता. तुझे हातानं काढे. मी तुम्हाला आमचे घर दाखवते. हे जे आहेत ना इथं आमचे घर आहे का. तिथं स्कूल आहे खत्तीज इंग्लिश हायस्कूल. इथं मावशीचं घर आहे. इथं यायाचं घर आहे. मावशीचं घर आहे त्याच्या बाजूला यायचं घर. हा तेच. हे बघ ना हे काय. हे बघ तो पत्रा आहे बघ तो ब्ल्यू कलरचा. तो ते ती कोणती आत्या त्यांचा आहे. तो नवीन घर बांधलाय तर तिथं मावशीचं घर आहे. हा तुझं घर आहे झालं. आणि हा अख्खा व्ह्यू आहे. आणि हे आम्ही कोकण. हा पण खतरनाक आहे भाई. किल्ल्याचं इथं स्वॅग आहे भाई. तुझेच आहेत का. हे याच्या झाड भाई विषहाडे. हा मंदिर आहे इकडचा. अरे वा मंदिर आहे. आणि ना इथं आम्हाला अजून तो मग तुझी आता स्टोरी सांगते. ह्या मंदिराचीच आहे का. हा तो ह्या मंदिराचंच आहे का. बघ उचलतो का तुला. हल्ली पण किती वेट आहे बापा. डेंजर वेट आहे रे. बघा लागेल भाई. उठतो की नाही. उचल असेल भाई 1500 किलो इझी रे असेल भाई. असा विषय काय पण व्ह्यू जाम भारी इकडचा. आता आम्ही आलो इथं कब्रिस्तानमध्ये. जसं की आम्ही कल्याण आणि विठ्ठलवाडीचा इथं गेलो असतो. मोदी कब्रिस्तानमध्ये काय करतात. काय खतरनाक माशाल्ला. खतरनाक. हे बघ काहीच रॅम्बो रॅम्बो. तो काय समोर हे बघा रॅम्बो. कसं विषय. हा ना काही सगळं धान्य आले बघा. हे इथं काय होतं. अच्छा हे दर्गा आहे का. अच्छा गाडी घेऊन नाही ना. असं आपण तर असं जाऊ शकतो ना. आणखी मी तर असा गेलोय. हा कोण आहेत माझे पप्पाचे 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 पप्पाचे. कोण आतमध्ये म्हणजे काय आतमध्ये.
डेड बॉडी दिसणार ना, हा कसा आहे हां तसाच आहे. अच्छा. हे आपण लावलं सगळं, पुरा तुटला तर दरवाजा कायच नव्हतं. आहे का पण ते? हे बघा गाईस, हे याच्या पप्पांचं कोण आहे? आणि हां त्यांचे पण त्यांचे असते त्यांचे आजोबाचे आजोबाचे आजोबा समजलं का? त्यांच्या पिढ्या पुढे. ही त्यांची पिढी आहे. म्हणजे हा कब्रिस्तान तुमचाच आहे ना? तुमचंच आहे ना? हा या स्वतःचा आहे. कब्रिस्तानचा मालक आहे भाई, नुसता पैसा. पण पैसा घेऊन इथे येऊ नाही शकत तू. काय सांगा कब्रिस्तान आहे भाई. बघा इथं डेड बॉडी आहे, इथं पण डेड बॉडी आहे. कुठं? पप्पाची, दादीची आणि दादाची. तेव्हा इथं हे कबर आहेत. ही पण कबर आहे ना? हा ही पण कबर आहे. सगळ्या इथे कबरच आहेत. पाय नीट घेऊन चला का, कबर मध्ये पाय बी नको बाबा, नाही तर बघा ही पण एक कबर आहे किंवा तिथं पण एक कबर आहे. पप्पाची आहे. कोणची ही? दादीची. हा दादाची हाईट बघ किती आहे. ही दादाजीची आहे. इथपर्यंत छोटा गेलेला आहे. अच्छा. बघा ही त्याच्या आजोबांची कबर आहे, ही त्याच्या आजीची कबर आहे आणि ही पप्पाची. मग तू इथे येतो का? आणि हे बाकीचे कोणाचे आहेत? आणि आपण जिथं उभे तिथे पण असतो ना. कसे काय असे विषय कसं माहिती, बॉडी चांगले कर्म केलं ना, हा ते त्यांची कबर खोदशील ना, हा कवा माहिती बोलला. आता त्यांचे उरूस भरतो आम्ही, कवा माहिती बोल त्याने वर्षाच्या नंतर जे कबर खोदलं ना, हा तशी 24 अशीच कबर होती. अच्छा. म्हणजे त्यांची, म्हणजे दुसऱ्या इथे खोदल्या होत्या. हा म्हणजे त्याला बिच्च असतात ना, सापी ते होते. अच्छा. खोदून हे साईडला खोदले होतील आणि तेव्हा काढले ना, फक्त तसं कपडे जसं सफेद कपडा असतो ना, हा तसा के पैसा क्या वैसा ही है, तो उसको निकाले ना तो चेहरे पे जो नूर बोलते हैं ना, इतना चमक रहा था. उसको हमारे से कुछ बोलते हैं, मेरे को भी मालूम नहीं है. याचा कब्रिस्तान आरिफ बाबा बोलते हैं, आरिफ बाबा. हा इनकी पीढ़ी है, तो इनके बाद सब हम लोग आए. अच्छा. हे यांचे जेनेटिक आहे, समजलं का? हे कोणात माहिती नाही. कब्रिस्तानमध्ये मला तर तेच सेकंड कब्रिस्तानमध्ये चल आतमध्ये. काय लागतंय मग काय अरे त्या बांधले एवढं आबस इथे कसं तुझं. अरे आहेत ना पब्लिक तिथं, आहेत ना गाडी इथं लावले तिथं, मग असणार ना कोण ना कोणतरी असेलच ना. बाई ती गाय बघ कशी बघते. गाईस कंचासारखा विषय, असा पाय ठेवला तर चल. याच्या ना माझी पण फाटते माहिती का इथं, नाही तर मी कोणाचं घाबरत नाही. मी जर माझे मित्र असले ना तर मी तू पळू शकतोस, मी पळू नाही शकत. अरे हा ना भाई, विश्वास होतं लागले ते धावणार कसं काय झालं बिलं तर. तेव्हा भाई गाय बघ अशी बघते, माझी पण फाटते. हा ना, आम्ही तुला चारा बिरा देऊ नको टेन्शन. इकडचा बेल्ले माझा चष्मा गेला आतमध्ये. असं गेले का? कसं विषय इस्लामिक मध्ये घेतले होते. हा हे बघा, हे कब्रिस्तान आहे. पप्पा एक्सपायर झाले. हा हे बघा तिथं पण आहे दोन. हे सगळं तिचं आहे, ज्याची झाड दिसलं हे बघा, हे पण कब्रिस्तानच आहेत. हे पण तेच आहे. तिथं आयांच्या पप्पाची आणि आयांच्या काकाची. अच्छा, मग तुम्ही भावांच्या सोबतच ठेवले का? असंच असतं ना. हा म्हणजे आमच्या मित्र आहे त्याची, हे पप्पा इथं आणि याचे काका इथं इथे, आणि आजी आपल्या इथे. बघा इथं पण एक आहे. भाताचा पण गट इथून आपण जाऊ शकतो तिथे, काय कापलं नाही. बघ इथं पण एक आहे.
सगळे इथे तेच भेटणार आहे. तेच भेटणार ताजमहलचा कब्रिस्तान. हे पण हेच आहे. टाइम कसा पण येऊ शकतो रे. बात करत करत आपण जाऊ शकतो रे. एवढं हे आहे काय भाई? एकटा येत नाही कधीच का? असं काय असतं? जिन्नत जिन्नत जिन्नत. बघा असं शब्द ऐकला असेल ना तेव्हा सांगा हे काय असतं. हे बघ की यांच्यामध्ये एक भूत असतं. भूत म्हणजे तो भूत नसतो. हा लेकिन भूत असतो. अच्छा. म्हणजे भूत सारखा नसतो, जिन्ना नसतो. तर तुम्हाला घाबरवतो का? ते एवढा काही माहिती नाही. लेकिन जास्त जर ती पोरांच्या अंगात आणि ॲनिमल असतात ना माधुरी बिजरू, त्यांच्या अंगात आणि त्याची शॅडो दिसत नाही कधी. माधुरी बिजरू असेल त्याच्या अंगात शॅडो कधीच दिसत नाही. कोणाचं पण रूप घेतो. तुझा पण रूप घेऊन. माझ्या अंगात शिरणारच नाही तो. असं बोलतो तुझा पण रूप घेऊ शकतो, माझा रूप. इथं पाठी कबरी काय आहे, कबर आहे. आणि इथं हा भाई महाशय इथं पाणी पितोय. असे गट्स आहेत भाईच्या अंगात. गट्स म्हणजे विचारा तिथं पाठी कबर आहे का कबर, आणि आम्ही तिथं पाणी पितो. म्हणजे विचार करा. हा इथे हा खोदला होता ना. हा पहिले इथे खोदली माती दिसते, तिथे खोदला होता. हा तिथे लिंग आला होता. कोणाची आहे दोन? याद नाही येत आहे. आता हे कधी खोदणार आहे? हा हे कधी खोदणार आहे? असं नसतो. हे खोदत नाही कधी. का? एकदम चापड होतं ना. आता समज इथे हे आहे. हा इथे पण नसतो शकतो कबर. खोदल्या होते आतमध्ये पण दिसेल. अच्छा असं आहे का? हा म्हणजे जो पण असं प्लेन होत नाही तोपर्यंत नाही. म्हणजे आपल्याला माहिती नाही पडत ना कशी दिसते. आपल्याला बनवायची असेल तिथे बघ कशा पत्त्यांनी केलेल्या पप्पाची. हा तशी करायला लागतो आणि कोण करत नाही. अच्छा. आणि आता दाखवतो तुला थांब. आणि आतमध्ये कशी गेली आहे ती कबर आहे. हो ही पण काहीच कबरच आहे. आतमध्ये पावसाच्या मध्ये जास्त दाखवत नाही. आणि असं झालं ना असं भेटत दिसत नाही तर त्याला खोदतात. मग माहिती पण कबर वापस टाकतात. अच्छा. काय काय भेटते इथं आतमध्ये? हे पण कबर आहे का? ही कबरच आहे भाई. जनावर बिनावर असतात. ते पण पुरं कब्रिस्तानच आहे. तिथं पण कब्रिस्तान, इथं पण कब्रिस्तान. आणि आम्ही मध्ये चालू क्रिकेट खेळायला यांच्यासोबत. ही अख्खी मंडळी आहे. न फिल्डिंग आहे. आणि इथं मी पण आता फिल्डिंगच करतोय कारण की मला 5 नंबर आहे. यांच्या उलटं खेळतात, नंबर वाईज खेळतात. 28 प्लेयर आहेत. 28 मधून मला 5वा माझी 5वी बॅटिंग आहे. विचार करा. आता मंदिरात आलो इकडचं. जसं की मागच्या वर्षी मी इथं आलेलो, ते काय सीन झालेलं म्हणून मावशीच्या घरी 1 महिना राहिलेलो. ह्या मंदिरात मी आलेलो. मंदिरात आले काकांसोबत. हे काका आहेत. इथं आरतीची तयारी आता होते. आणि इथे मी लास्ट टाइम बघायला मला जेव्हा ते आमचे इथं आंदोलन झालं तेव्हा असं 1 महिन्यासाठी मी इथं आलेलो. मग इथं मी आता एक नारियल दिला ह्या देवीला. आणि काकांसोबत आले पूर्ण. काका पण आहेत. आणि मी आता इथं आरती होईल. मी ती आरती दाखवतो तुम्हाला बघा. तर गायस आता आरती झालेली आहे. आणि काका आता चालू आहे पेट्रोल भरायला. आणि आता काकाच्या काकांना हे करू दे मला जीपे करू देत बघा. आणि हे अख्खं मंदिरचं हे इथून तर गाईस आम्ही जेवण खाऊन आरती करून मी आणि काका घरी आलो. खूप टाइम झाला घरी येऊन. आणि आता ब्लॉग एंडिंग करायचा टाइम आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि भाई काय जास्त मनवती घेऊन काय चुकीचं बोललो असेल किंवा काय केलं गेलं असेल तर, कारण की जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. काकांना बघा. बाय.